तर नमस्कार गाईज, जय श्रीराम. मी धीरज पाटील तुमचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल पूर्ण एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आत्ताचे जे ब्लॉग येणार आहेत पुढे 4-5 जे ब्लॉग येतील ते ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरील सगळ्यात खास ब्लॉग असणार आहेत. कारण आता मी आणि माझे मित्र चाललो आहे आम्ही पदयात्रेला. आपल्या एकविराईची पालखी सोहळा आहे 15 एप्रिलला कारल्याला. तर आम्ही दरवर्षी पालखीला जातो, म्हणजे पदयात्रेला जातो. तर आता ते दिवस आलेले आहेत, पालखी आज आमची निघणार आहे. तर या आता जे काही ब्लॉग येतील ब्लॉगमध्ये पदयात्रेचे म्हणजे सर्व तुम्हाला ब्लॉग असणार आहेत. तर हे ब्लॉग बघा तुम्ही नक्की. तर चला आता आपण जाऊया जिथे आपल्या पालखीची म्हणजे आपल्या एकविराईचा जो मुखवटा वगैरे आहे, पालखी वगैरे आहे, त्याची जिथं पूजा वगैरे होते, जाऊया आता तिथे. मस्त आपण पूजा वगैरे करूया. पूजा झाल्यानंतर मस्त गावात पालखी मिरूया आणि मग निघूया कारल्याला जाण्यासाठी. तर या. ओम हरि ओम पूजनार्थम समर्पयामि कड़ी स्पून दीजिए. ओम हरि ओम साधु दिरिका पुरका जहदिराक्षा सभूमि तुमचा अंगुलम मा भूताय वेदम जद भूत. आता थोडासा चालल्यानंतर आपला नाश्त्याचा स्टॉप आलेला आहे.
तर आता नाश्ता वगैरे करून घेऊया, त्याच्यानंतर मग आपण पुढे निघूया. तर या. तर आमच्या इथे टिंगू पण आहेत, लंबू पण आहेत, सगळे भेटतील. टिंगू, लंबू, छोटू मोठू सगळे आहेत आपल्या बरोबर. आमच्या रोडला फक्त 4 वडापाव खायसाठी आलेला आहे. यो बघा फालतू करून चालत. पालखीला ना आला, टी शर्ट पण नाही घातला, फक्त वडापाव खाण्यासाठी आलेला आहे. 5 वडापाव घरी पार्सल. तर आता आपण जाऊया, नाश्ता वगैरे करूया, त्याच्यानंतर मग पुढे निघूया आपल्या वाटेला. हा चला. तुम्ही बघू शकता नाश्ता खूप भारी. आम्ही नवस घेतला, आम्ही जोपर्यंत लग्न करत नाही तोपर्यंत आम्ही चालत राहू. हा त्याची मम्मी पण बोलते, काकू जा. तर काहीच आता करूया नाश्ता करूया आणि मग आपण पुढे निघूया. म्हणजे आपला अजून जेवणाच्या स्पॉटपर्यंत जायचं आहे, तिकडे थोडा आराम वगैरे करू दुपारी. अजून भरपूर चालायचं आपल्याला. आणि बघा इथं आपला करण भाऊ. चला आता नाश्ता वगैरे करून निघूया परत पुढे. बघू शकता आता आमच्या बरोबर कोण आहे, प्राजक्ता भेटले आम्हाला. ती कॉलेजची फ्रेंड आहे आणि तिला आता लावले कामाला, बॉटल धरायला दिली बघा मी. तर आमच्यासोबत आली आहे चालत मुंब्र्यापर्यंत. तर आता चला आपण मस्त निघूया आता पुढे जाण्यासाठी. या बाय. नाश्ता झाला, आम्ही निघतोय. तर आता नाश्ता वगैरे झाला आहे आमचा. चालत निघालो आता आम्ही हस्ती पुढे. आता मुंब्र्यातून जायचं आहे आपल्याला. मुंब्र्यामध्ये अजून एक स्पॉट आहे, तिकडे आपली पालखी अजून थांबते एका जागेवर. तिकडे आपण परत थोडा वेळ थांबूया आणि मग आपण आपल्या जेवणाच्या स्पॉटवरती जाऊया. तर आता तुम्हाला मजा दाखवू तुम्हाला, चला. हा तर आता चला आपण आपला जो मुंब्र्यामध्ये जो स्पॉट आहे त्या स्पॉटवर जाऊया. या. आपल्या आम्ही खूप सपोर्ट असते दरवर्षी आम्हाला. ते आमची रात्री खूप सोय करतात, बाम वगैरे सगळं लावतात. तुम्हाला यावर्षी पण दाखवेल. आम्हीच आमचे कसे पाय वगैरे एकदम मसाज करून देतो, एकदम मस्त टायगर बाम लावून. मंडळाच्या वतीने तर तुम्ही आता कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. खूप मारू. हा आपल्या पदयात्रेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाचा वेगळा ब्लॉग, दुसऱ्या दिवसाचा वेगळा ब्लॉग असा आपण करणार आहे. तर तिन्ही दिवसाचे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि बघत राहा ब्लॉग आपले. तर चला आता पुढे आपल्या नाश्त्याच्या स्पॉटवर जाऊन भेटूया. अजून अर्धा पल्ला पण क्रॉस नाही झाला आणि माझ्या एक मित्राची चप्पल तुटली. त्यासाठी आम्ही चप्पल शिवासाठी थांबलो. सगळ्यांनाच थांबवलंय मी, तर ते थांबणार आहेत. कुणाची अजून तुटली असेल तर बघा. कोण लागतं तो? मामा आहे. मामा आहे माझा. मामा फ्री देणार आहे का? हा. तर बघा आता आपली पब्लिक थांबले मास्क वगैरे घ्यायला आणि गॉगल घ्यायला. नखरे जाम त्यांचे, पोरींसारखे नखरे आहेत सगळ्यांचे. यांचं बघा काय चालू आहे इथे मस्ती. काय तुमचे नखरे चालू आहेत रे? गॉगल घ्यायचा आहे, मास्क घ्यायचा आहे, काय चाललंय काय? चालू तू साली लाल गुलाबी दिसते बारी. आता बघूया यांचं काय चाललंय.
राहुल भाई बघा. आता गॉगल वगैरे घेऊ, मास्क वगैरे घेऊ ना, निघूया आता पुढे जाण्यासाठी. नुसता टाइमपास चालू आहे, सगळे गेलेले आहेत पुढे, फक्त आता आम्हीच राहिलेलो आहे मागे एकदम. दुसऱ्या स्पॉटवर पण पोचलेलो नाही अजून दुसऱ्या स्पॉटवरती जाऊन आपल्याला लंचचा स्पॉट जो आहे जेवणाचा दुपारचा तिकडे जायचं आहे. हे लोक नुसते टाइमपास करत येतात बघा. झाला का रे तुमचा टाइमपास करून? मार्केटिंग चालू केले बघा आता याने. तुम्हाला पाहिजे या 100 रुपयाला आहे, 100 रुपये ओनली. मुंब्रा मार्केटमध्ये आहे. आता घेऊया ना काय घ्यायचं आहे आणि निघूया आता पुढे. चला आपण या. तर आता आम्ही आलोय आमच्या सेकंड स्पॉटवरती. पाणी वगैरे घेऊया, जरा आराम करूया आणि मग पुढे जाऊया. तर बघा दुसऱ्या स्पॉटवरती आपल्याला कलिंगड आणि ज्यूस वगैरे. तर आता खाऊया आणि निघूया आपल्या लंचच्या स्पॉटवरती. या. आता काय बोलायचं तुम्हाला? खूप मस्त आहे कलिंगड. तर गाईज आता सेकंड स्पॉटवर आपण फ्रुट्स वगैरे खाल्ले, ज्यूस वगैरे पिला आणि निघालो आता पुढे. खूप मस्त होता, कलिंगड होते, मस्त वाटला. 2-2 प्लेट खाल्लेत सगळे. लिंबू सरबत पण खूप पिला, गर्मीमध्ये खूप चांगला वाटला. काजू तर बघा लिंबू सरबत घेऊनच तुम्हाला पितोय. पाहिजे तर तुम्ही पण जरा पिऊन हा घ्या. माणूस पालखीला नव्हता येणार, पण त्याला आम्ही जबरदस्ती नेलाय. पुढे जेवायचं पण बाकी आहे. तर आता जेवणाचा स्पॉट तर लांब आहे दुपारचा. तर आता आम्ही चालतोय. चला मग भेटूया. तर आपण जाऊया पुढे 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 मस्त चालत 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 चालत. वरती ये, थोडं दिसतील. जो आमच्या मधला बाबू आहे, हरवला तर आम्ही शोधत असतो 4-5 जण. चला आता आपण जाऊया पुढे. आपला जो जेवणाचा स्पॉट आहे, जेवणाच्या स्पॉटवर वगैरे जाऊया. तर तुम्हाला आता पोचल्यावरती दाखवतो मी आपला स्पॉट जेवणाचा दुपारचा. तर आता राहा कंटिन्यू बघा तुम्ही ब्लॉग आपला. ही आपली रिक्षा आहे, ही आपला छोटू आहे. लवकर आहे लवकर आहे. खारीगावचे सुपर डीजे मास्टर. आपले लाडके. डीजे मास्टर खारीगावचे. तर गाईज आपल्या मयूर भाऊचा नशीब बघा किती चांगला आहे. 500ची नोट भेटली आम्हाला पडलेली रस्त्यामध्ये. माझ्याकडून मंडळाच्या पोरांना सगळ्यांना नाश्त्यासाठी उद्यासाठी माझ्या हातातून देत आहे. चालेल चालेल. पैसे आपल्याकडे झालेत जमा आणि भाईचा लक एकदम चांगला आहे. मागच्या वर्षी पण आम्हाला 200 रुपये भेटले होते, तेव्हा पण त्यांनी आम्हाला नाश्त्यासाठी दिलेले सगळ्यांना. तर आता 500 रुपये भेटलेत आपल्याला, तर ते पण माझ्याकडे जमा झालेत. तर आपल्याला उद्या वगैरे नाश्ता वगैरे करूया. तर चालेल. चला आता हे काय रस्त्यात चालतोय आपण. आता आपला जो जेवणाचा स्पॉट आहे तो थोडासाच पुढे आहे. तर आता फटाफट आपण जाऊया मस्त स्पॉटवर, जेवूया वगैरे आणि जेवून मग थोडासा आराम करून परत निघूया संध्याकाळी चालायसाठी. तर या. तर आपला भाऊ बघा आपल्यासाठी पाणी वगैरे घेऊन आलाय. पाण्याची सेवा वगैरे आपल्याला चालू आहे. सारखेच आपल्याला मदत करत आहे. दर 5 मिनिटाला फेऱ्या असते. हो. पोरांसाठी खूप सपोर्ट असते. मंडळाचा आपल्याला भरपूर सपोर्ट आहे, काहीच कमी पडून देत नाही पोरांना. ते असे खजिनदार आहेत. हो. आणि खूप सपोर्ट सुद्धा करतात मुलांना. तर धन्यवाद भाऊ, धन्यवाद. हे आपली खारीगावची पब्लिक पण आली आता. आणि खारेगावचे आपले मित्रमंडळी पण आलेले आहेत, ते पण आमच्या सोबत चालतात रस्त्यामध्ये. तर असे 2-3 पालखीमधले आपले मित्र सर्व आपण एकत्र चालतोय. तर या आता जाऊया आपल्या जेवणाच्या स्पॉटवरती. थोडंसंच लांब आहे आता. जाऊन मस्त जेवूया वगैरे आणि आराम करूया. फायनली पोचलेलो आहे आता दुपारचा जो जेवणाचा स्पॉट आहे तिथे. तर आता थोडा वेळ बसूया, त्याच्यानंतर जेवूया वगैरे आणि जेवून आपण आराम करूया अजून थोडासा आणि निघूया संध्याकाळी पालखी वगैरे घेऊन. आता या बघा पुढे खांदा आला वाला.
गाईज आता आम्ही पोचलोय जेवणाच्या स्पॉटवर. दुपारचा आमच्या जेवणाचा आता बघूया मेनू काय काय असेल ते आम्हाला पण माहिती नाही आहे. तुम्हाला दाखवतो आपला मेनू वगैरे. आणि बघा आले सगळे. आम्ही पोचलो आहे जेवणाच्या स्टॉपवर. ये ना गाईज आम्ही आता आलोय स्पॉटवरती, बसलोय जेवायला दुपारचं मस्त. मस्त जेवण खूप गरम. बघा कसा गॉगल लावून जेवतोय. आणि मयूरला झाले घाई, भूक लागले मयूरला भरपूर. प्रज्योत मस्त पाठबीट घेऊन बसलेला आहे जेवायला. तर आता आपण जेवूया वगैरे, जेवून आता आराम करूया आणि मग भेटूया. चला. तर गाईज आता आपला दुपारचा जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण वगैरे केल्यानंतर आता थोडा आराम वगैरे करतो आम्ही. बघा सगळे झोपलेत मागे बघा तुम्ही. तर आपण आराम वगैरे करूया थोडा, त्याच्यानंतर मग 4 वाजता निघूया आपण पालखी घेऊन. आपला जो पुढचा पल्ला जो बाकी आहे आजच्या दिवसातला तो आपण मग पार करूया आणि आपला जो रात्रीचा जो स्पॉट आहे तिकडे जाऊया. तर आता थोडा आराम वगैरे करतो, मग तुम्हाला भेटतो. राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये बघा. आणि तर गाईज आता जेवण वगैरे झाला आपला, मस्त आराम वगैरे पण करून झाला. तर आता सध्या 4 वाजलेले आहेत. तर आता आपण निघालो आहे आपला जो पल्ला बाकी आहे तो पार करण्यासाठी. तर पनवेलमध्ये आपला रोडपाली गावात स्टॉप आहे आजचा संध्याकाळचा, म्हणजे रात्रीचा. तर आता आपल्याला रोडपाली गावात जायचं आहे. आता आम्ही आहे शिलफाट्याला, शिलफाट्यावरून आपल्याला रोडपालीपर्यंत जायचं आहे. तर आता आम्ही निघालो आहे सर्व. बघा सर्व झालेत आता रेडी जाण्यासाठी, अजून येतात आपले मित्र. तर आता जाऊया आपण, जो आपला पल्ला बाकी आहे आजचा तो पार करूया. मस्त पालखी वगैरे घेऊन आपण पालखी नाचत वगैरे जाऊया मस्त डीजेच्या इथे. तर आता बघा पुढे तुम्हाला दाखवतो आपला एन्जॉय मज्जा मस्ती. चला. तर आता एवढं चालल्यानंतर आपला नाश्त्याचा स्पॉट आला आहे. नाश्त्याचा बोलतोय, चहाचा इथे स्पॉट आलेला आहे. तर आता आपल्या मित्रांना विचारू कसं वाटतंय तुम्हाला. आनंद होते. मग चला आता जाऊन चहा वगैरे पिऊया. पोरं कधीपासून बघतात चहाचा स्पॉट कधी येईल, शेवटी आलाय स्पॉट. आता बघूया. या अजून चहाची तलप नाही ना, चहा बी कपलाय. तर गाईज या चाय प्यायला. आपल्याकडे बिस्किट आहे गुड्डेचा. चहा बिस्किट खाऊया आपण. तर गाईज संध्याकाळचा चहा वगैरे पिऊन आता परत आम्ही निघालेलो आहे आपला पल्ल्यावरती. संध्याकाळचा जो रात्रीचा स्टॉप आहे तिथे. तर बघा निसर्ग कसा मस्त एकदम सुंदर वाटतंय. गाड्या वगैरे पण एकदम चालतात बाजूने. तर आता आपला रोडपाली गाव जो आहे पनवेलमध्ये तिकडे आपला स्पॉट आहे नाईटचा. तर आता आपल्याला जायचं आहे तिथपर्यंत. तर चला आता आस्ते आस्ते आपण जाऊया मस्त चालत. तुम्हाला आता स्पॉटवर जाऊन भेटतो. आता चालून चालून दमलेत आपले मित्र आणि मी पण दमलेलो आहे. तर आता आमचा रिलॅक्सेशन मोड चालू आहे. तर बघा कसे बसलेत आराम करत, जसं काय गोवा बीचवरती बसलेले आहेत हे लोक. समोरचा व्ह्यू बघत. आणि समोर बघा इकडे राहुल आणि गणेश पण बसलेला आहे. बघा हात दाखवता तुम्हाला. तर आता आम्ही पोचलेलो आहे तळोजाला. तर आता थोडासा आराम करूया आणि मग आपण पुढे जाऊया. आपला जो पल्ला आहे आजचा तो पार करायचा आपल्याला. तर चला या.
आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या जो रात्रीचा स्पॉट आहे तिथे पनवेलला रोडपाली गावात आणि आताच फ्रेश वगैरे होऊन आलो आहे, हातपाय वगैरे धुवून आलो आहे मस्त. आणि आता जाऊन आपण जेवूया वगैरे. जेवून पहिला आरती होईल आपली म्हणजे माऊलीची आरती वगैरे करूया. आरती केल्यानंतर आपण जेवूया. जेवून मग आमची फुल मस्ती वगैरे होणार. रात्रभर तर आम्ही काय झोपत नाही, मस्ती वगैरेच करतो. तर मग आता आरतीला वगैरे जाऊया. मग जेवून तुम्हाला आपल्या जेवणाचा मेनू वगैरे दाखवतो. भेटूया आता जेवायच्या टायमाला. या तर काही या जेवायला सगळे. जेवायला बसलो आम्ही. तर मेनू बघा आपला काय आहे. भाकऱ्या आहेत आपल्याकडे, डाळ भात आहे, पनीर आणि वाटाण्याची भाजी आहे, काबुली चण्यांची भाजी आहे, गुलाबजाम आहे, पापड आहे. एकदम मस्त मेनू आहे. चला आता आपण जेवूया. तर मग तुम्हाला जेवून तुम्हाला भेटतो बघा. तर जेवून भेटतो तुम्हाला. प्रज्योत काय बोलत नाही भाई, एकदम सगळ्यात पहिला जेवायला बसला येऊन. भूक लागले त्याला चालून चालून. चला आता पहिले जेवून घेतो मग बोलतो. आणि राहुलने गुलाबजाम उचललाय माझा. चला तर गाईज बघा आता आमचं जेवण वगैरे झालं आहे मस्त. आणि जसं तुम्हाला बोललेलो आमचे आमिष भाऊ आपल्या सगळ्यांच्या पायाची मालिश करून देतात दरवर्षीप्रमाणे. पोरांना एकदम असा फुल एकदम मस्त रिलॅक्स वाटते. आता पायाची मालिश वगैरे करतायत. आणि आता पायाची मालिश वगैरे करून झाल्यानंतर आपण म्हणजे आम्ही झोपतो. गाईज आताच आपल्या आमिष भाऊने आमच्या सर्वांच्या पायाची मालिश करून दिली जसं तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये. खूप बरं वाटलं. आम्ही आपले खूप चांगले आहेत. तसे मस्करी करतात, त्यांना सण होते, पण ते मनाने खूप चांगले आहेत, सर्वांची मदत करतात. तर आता आपण म्हणजे आता आम्ही आराम करतो. आराम म्हणजे झोपणार तर नाही, मजा मस्ती करत बसतो अजून आम्ही. माझ्या बाकी पण तर आता सगळं तुम्हाला आजच दाखवलं की कसं वाटेल. एंड करून आम्ही मस्ती करतो. तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. करा, सबस्क्राईब सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओवर कमेंट पण करा. तर ब्लॉग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. हे बघा